नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अनघाला अभि विचारत असतो की तुला कळतंय का, तू काय निर्णय घेतला आहे? तू जानकीला दत्तक द्यायचा निर्णय घेतेस, तुला कळतंय का तू काय करतेस ते? अनघा मात्र रडतच असते. अभि तिला जा विचारत असतो, जानकी काय वस्तू का? मनात आलं कोणाला तरी देऊन टाकली, तुझ्या लक्षात येत नाही आहे का अनघा? असं अभि तिला विचारत आहे. अभि तिला प्रत्येक प्रश्न खडसावून विचारत आहे. अनघा मात्र रडतच असते. अभिला म्हणत असते की तुला काय वाटलं अभि, की मी हे सगळं मुद्दामहून केलं आहे किंवा मला खरंच असं वाटतंय? मला पण नाही आहे रे, मी तर जानकीशिवाय राहू शकत नाही आहे. आरोहीने माझा जीव मागितला असताना तरीही मी तो दिला असता, परंतु आज तिनं जे मागितलेलं आहे ते देताना मलाही तेवढाच त्रास होत आहे, असं अनघा सांगत असते. त्यावेळेस अभि म्हणत असतो, मग का निर्णय घेतलाय? चल आत्ताच्या आत्ता आपण सांगूया यशला आणि आरोहीला. तू सांग आरोहीला स्पष्टपणे की नाही देऊ शकत मी जानकीला, असं अभि सांगत असतो. पण अनघा म्हणत असते की अभि, एक विचार कर ना, तू जानकी कुठे लांब जाणार आहे का? आपण यश आणि आरोहीकडेच देणार आहोत ना, याच घरात असणार आहेत ना ते, कारण त्यांचं बाळ हे माझ्यामुळे गेलेलं आहे. काहीही झालं तरी आज आरोहीचं बाळ जाण्यामागे, त्याची हत्या होण्यामागे माझा हात आहे, असं अनघा बोलत असते. तेव्हा अभि म्हणत असतो, काय पण काय बोलतेस तू? कसली हत्या? काय काही नाही केलेलंस तू, उगं काही बोलू नकोस, असं म्हणत तो अनघाची समजूत घालत आहे. अनघा मात्र म्हणत आहे की नाही अभि, तिच्या आपल्यामुळे झाले, माझ्यामुळे झालेलं आहे. मी जर त्या दिवशी गाडी ड्राईव्ह केली असती व्यवस्थित, माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला नसता तर आज ही गोष्ट घडलीच नसती, असं अनघा अभिला सांगत असते. अभि मात्र म्हणत असतो की अनघा, तू चुकीचा विचार करत आहे, असं काहीही झालेलं नाही. त्यावेळेस अनघा म्हणते की नाही अभि, काहीही झालं तरी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. मी तो निर्णय घेतलेला आहे आणि मी तुला हात जोडून विनंती करते की माझ्याबरोबर तू मला साथ द्यावी. या निर्णयाला तू माझ्यासोबत असावं, असं अनघा अभिला सांगत असते. ती ढसाढसा रडत असते. अभि म्हणत असतो की अनघा, काय करतेस तू हे? अगं, जानकीशिवाय मी नाही जगू शकत. अनघा पण अभिला तेच म्हणत असते की मीही जानकीशिवाय नाही जगू शकत, कारण आरोहीने मला माझा जीव मागितला असता तर मी एका सेकंदात दिला असता, परंतु आरोहीने मला जानकी मागितली. मला कळतच नाही आहे, पण आता मी निर्णय घेतलेला आहे, आपल्याला द्यावं लागणार आहे जानकीला. हे ऐकल्यानंतर इकडे सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो अभिला बसलेला असतो. अभि ऐकायलाच तयार नसतो. अभि म्हणत असतो की अनघा, तू काही विचार करून ठेवलेला आहेस आणि आता तुला माझी साथ हवी आहे. मला ही गोष्टच पटत नाही आहे की तू अशा पद्धतीने कसं काही निर्णय घेऊ शकतेस, कारण तू विचार कर ना की हा निर्णय घेण्याआधी तू विचार केला आहेस का? तुला वाटलं नाही आहे का आपली अवस्था काय होईल? आपण राहू शकतो का जानकीशिवाय? हे सगळं अभि अनघाला विचारत असतो. अनघा हात जोडत असते. अभिला म्हणत असते की अभि, मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला माहिती आहे, पण तरीही आज जे काही घडलेलं आहे ते सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की आपण आरोहीकडे आपल्या जानकीला दत्तक देणं हा एकच पर्याय आहे. त्याचबरोबर इकडे अनघाला अभि समजवत असतो आणि त्याचबरोबर अभि म्हणत असतो की ठीक आहे, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी हा निर्णय घेत आहे, फक्त तुझ्यासाठी मी आपल्या जानकीला दत्तक द्यायला तयार आहे. आणि दोघंही ढसाढसा रडू लागतात. त्याच वेळी इकडे अरुंधती मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडलेलं आहे त्या सगळ्यामध्ये दोषी आहे ती फक्त आणि फक्त संजना, कारण काहीही झालं तरी संजनानेच आपल्या आरोहीचे कान भरलेले असणार आहेत, असा डाऊट आलेला आहे तो इकडे यशला. यश तिथे येतो आणि म्हणतो की तुम्हाला दोघांना असं काहीही करायची गरज नाही. हा निर्णय आरोहीने जरी तुम्हाला विचारलेलं असलं तरी मी सांगत आहे की हे सगळं करायची काहीही गरज नाही, असं काही करू नका, असं यश सांगत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जरी यश तसा म्हणाला असला तरी अनघा आणि अभिने आता निर्णय घेतलेला आहे की जानकीला दत्तक द्यायचा. तेव्हा अरुंधती तिथे येते आणि म्हणते की अनघा, असा कोणताही निर्णय तू घेऊ नकोस, मी तुला सांगत आहे ना, काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कारण जानकी तुझी मुलगी आहे, जानकीवर पूर्णपणे तुझा अधिकार आहे, त्यामुळं मी तुला सांगत आहे की असा कोणताही निर्णय घेऊ नकोस तू, असं अरुंधती बोलत असते. परंतु अनघा म्हणत असते की नाही ताई, जे काय झालेलं आहे ते सगळं माझ्यामुळं झालेलं आहे, जे घडलेलं आहे, आरोहीचं बाळ गेलेलं आहे ते माझ्यामुळं गेलेलं आहे, त्यामुळं आम्ही निर्णय घेतलेला आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की कुठून आणते संगा एवढं बळ, एवढी ताकद? स्वतःचं लेकरू तू दुसऱ्याला दत्तक द्यायचा विचार करत आहे.
आणि तुला माहिती आहे ना की याचे परिणाम काय होणार आहेत, तरीही तू निर्णय घेते. खरंच तुम्ही दोघं जण जे काही करत आहात ना ते खरंच खूप ग्रेट आहे. तुमच्या एवढं ग्रेट दुसरं कोणीच असू शकत नाही. हे सगळं अरुंधती बोलत असते. आणि तेव्हा इकडे अनघा आणि अभिला ती जवळ घेते आणि म्हणते, आता मला माझ्या मुलांची काळजी करायची गरज नाही, सगळेजण एकत्र असणार आहेत. इकडे ईशा आता अनिशला भेटायला आलेली असते. अनिश म्हणतो की मी तुला सांगितलं होतं, माझा निर्णय तुला मी सांगितला होता, मग तरीही तू का ठरवलं आहेस इकडं पुन्हा मला का भेटायला बोलवलेलं आहे? आणि मी तुला एवढं सांगितलेलं असूनही तू नितीन अंकलला आणि आजीला पुन्हा जाऊन का भेटलीस, त्यांना का सांगितलंस तसं? असं तिला अनिश जाब विचारत असतो. कारण माझा निर्णय झालेला आहे. तेव्हा ईशा म्हणत असते की प्लीज अनिश, मला एक संधी दे, मी तुझ्याकडे हात जोडते, मी तुला खरंच मनापासून विचारत आहे, मला फक्त एका संधीची गरज हवी आहे, असं ईशा बोलत असते. तेव्हा अनिश म्हणत असतो, पण मी तुला किती वेळा संधी दिली, तुला माहिती आहे ना माझं करिअर काय आहे ते, मी थोडीफार गाणीही करतोय आणि माझ्याकडे तेवढा बँक बॅलन्स नाही. राहिला प्रश्न, एवढं लक्षात ठेव, तुझ्या अपेक्षा तुझ्या इच्छा, मुंबईत माझं स्वतःचं घर नाही आणि जे चाचूचं आहे ते चाचूचं आहे, त्या प्रॉपर्टीवर माझा कोणताही अधिकार नाही, त्या प्रॉपर्टीवर मी कोणताही अधिकार गाजवणार नाही. हे सगळं तो बोलत असतो आणि तो म्हणत असतो की बघ, म्हणजे एवढं सगळं मी तुला सांगत आहे तरीही तुला जर वाटत असेल तर. तेव्हा ईशा म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही. अनिश म्हणतो, पण तुझी मोठी मोठी स्वप्न आहेत, ती स्वप्न पूर्ण नाहीत होऊ शकणार. तेव्हा ईशा म्हणते की काहीच हरकत नाही. त्याचबरोबर अनिश म्हणतो, जे माझ्या इंदोरला आहे ते माझ्या आईबाबांचं आहे, त्याच्यावर माझा कोणताही अधिकार नाही, मी एक साधा गरीब माणूस आहे. आणि तुला असं वाटत असेल की आपलं घर होईपर्यंत मी देशमुखांच्या घरी घर जावई म्हणून राहावं, पण ते कदापि शक्य नाही, मी तिथे राहणार नाही. ईशा म्हणते की अनिश, मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अनिश म्हणतो, कसं माहिती आहे का, याच्या आधी मला खूप त्रास झालेला आहे, त्यामुळं मी आता तुला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे क्लिअर करून सांगत आहे की माझ्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर तुला नीट विचार करावा लागणार आहे. कारण काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. अनिशला ईशा म्हणते की मला सगळं मान्य आहे. अनिश म्हणतो, मग काही हरकत नाही आहे, मी देतोय तुला एक संधी. आणि ईशाला खूप आनंद होतो. ईशा त्या क्षणी अनिशला मिठी मारते आणि त्याला म्हणू लागते की खरंच थँक्यू, कारण अनिशचंही ईशावर तेवढंच प्रेम आहे. ईशा म्हणते, मान्य आहे मला, मी माझ्या आईसारखी तेवढी चांगली वागू शकणार नाही, पण मी तुझ्या संगतीत असणार आहे, त्यामुळं नक्कीच मी वाईट मार्गाला तर जाणार नाही, असं अनिशला ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश जोरजोरात ओरडत असतो, आई लवकर ये, आई लवकर ये. त्यावेळेस अनिरुद्ध संजना हॉलमध्ये असतात. अनिरुद्ध म्हणतो, काय झालं, एवढं का ओरडतोस तू? तेव्हा यश त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही, फक्त तो आई लवकर यशच हाका मारत असतो. अरुंधती धावतच येते. अरुंधती म्हणते, काय झालं रे यश? तेव्हा यश सांगू लागतो की अगं आई, आज ना हे तुझे इंटरव्ह्यू घ्यायला आलेले आहेत आणि त्यांना अरुंधती केळकर यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ते मीडियावाले आलेले असतात, रिपोर्टर असतात, कॅमेरामन सगळेजण तिथं आलेले असतात. आणि त्याचवेळी यशने तिथं सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि संजना तिथे सोप्यावरती बसलेली असते. संजना तिथं बसलेली आहे ते पाहून यश तिला म्हणतो की संजना, तू पण उठ, कारण ही जागा इंटरव्ह्यूसाठी योग्य आहे, कारण आई इथेच बसून इंटरव्ह्यू देईल, तू उठून दुसरीकडे जाऊन बस. म्हणजे संजनाला तिची लायकी समजायला लागलेली आहे. संजनाने कितीही उत्मात केला, कितीही माज दाखवला तरी तिची लायकी काय आहे हे यशने तिला दाखवलेलं असतं. आणि संजनाला सांगितलेलं असतं की तू उठून दुसरीकडे बस, कारण मीडियावाले आलेले आहेत, त्यांना अरुंधतीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मग ते म्हणतात की अरुंधती मॅम, तुम्ही ते गाणं जे गायलं त्यानंतर परत सुखाचे चांदणे झाल्यानंतर दुसरं गाण्याचा विचार का केला नाही? तेव्हा अरुंधतीच्या बाजूने बोलत यश म्हणतो की काळजी करू नका, आता आई 4 गाणी गाणार आहे, त्यामुळं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, आई भरपूर अशी रिलॅक्स असणार आहे. आणि त्यावेळेस ते म्हणतात की बरोबर आहे, आणि त्यानंतर आईला अजिबात वेळ नसणार आहे, असं यश सांगत असतो. तेव्हा ते सांगू लागतात की हो, म्हणूनच तर आम्ही लवकरच इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे. मग अरुंधतीला तिचा प्रवास विचारला जातो, आत्तापर्यंतचा तिचा प्रवास त्यांना जाणून घ्यायचा असतो, म्हणून ते विचारत असतात. अरुंधती ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असते. खूप छान अशी उत्तरं अरुंधती त्यांना देत आहे आणि तेही खुश होतात. खरंच तुमचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अरुंधतीला ते म्हणतात की खरंच तुम्ही किती छान आहात, आणि त्याचबरोबर आशुतोष केळकर हे तुमच्यासोबत होते, त्यावेळेचं तुमचं आयुष्य
आणि आताचं आयुष्य हे अरुंधतीला विचारलं जातं. अनिरुद्ध तिथं असतो. अरुंधती ही छान अशी उत्तरं देते आणि त्यानंतर अरुंधती म्हणू लागते की हो, कारण आत्ता जी गाणं मी गायला सुरुवात केलेली आहे, माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो फक्त आणि फक्त आशुतोष केळकर यांच्यामुळंच आलेला आहे, असं तिचं म्हणणं असतं आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर रिपोर्टर अरुंधतीचं कौतुक करू लागतात. ते म्हणू लागतात की खरंच खूपच छान अशी गोष्ट आहे, तुमच्याकडून तुमचा प्रेरणादायी प्रवास आम्हाला ऐकायला मिळाला. त्याचबरोबर अरुंधती ही आता देशमुखांच्या घरात राहत आहे. देशमुखांच्या घरात राहत ती तिचा एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि या गोष्टीमुळं इकडे सगळेजण अगदी आनंदात आहेत. अरुंधती ही खुश झालेली आहे. अरुंधतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अरुंधतीला सांगितलेलं आहे की तुमचं जे काम आहे ना ते खरंच लाख मोलाचं आहे, म्हणून अरुंधतीचं कौतुक केलं जात आहे. पण तिथंच असलेल्या संजना आणि अनिरुद्धला मात्र खूप राग आलेला आहे आणि त्या दोघांनाही ही गोष्ट अजिबात पटत नाही, कारण अरुंधतीचं कौतुक होतं आहे. आत्ता हे सगळं जे काही घडत आहे त्याच्यामुळं अरुंधतीचं कौतुक होतं आहे आणि अरुंधतीचीच वाहवा होते. या गोष्टीमुळं मात्र अनिरुद्धला खूप राग आलेला असतो. त्यानंतर अनिरुद्धकडे पाहून त्या रिपोर्टर विचारतात की तुम्ही अनिरुद्ध देशमुख ना? अरुंधती मॅमचे पहिले मिस्टर. तर ती म्हणू लागते की बरोबर आहे, तुमची ती कोर्ट केस खूप गाजलेली होती. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. फक्त 4च प्रश्न आहेत. मला सांगा ना, जेल कसं असतं आतून? हा प्रश्न ती अनिरुद्धला विचारत असते आणि अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध म्हणू लागतो की तुमचं नक्की काय चाललेलं आहे, कारण काहीही झालं तरीही तुम्ही माझ्याशी या पद्धतीनं बोलू शकत नाही. चला निघा, नाहीतर तुम्हाला धक्के मारून या घरातून बाहेर काढलं जाईल. असं बोलल्यानंतर ती म्हणू लागते की सर, तुम्ही चुकताय. आम्ही काही इथे दरोडेखोर किंवा चोर नाही, तुम्ही आम्हाला धक्के मारून बाहेर काढायला. आम्ही इथे आलेलो आहोत ते म्हणजे अरुंधती मॅमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आम्ही रिपोर्टर आहोत आणि तुम्ही आमच्याशी अशा पद्धतीनं बोलू शकत नाही. अनिरुद्धने मात्र त्यांना घराच्या बाहेर हकललेलं असतं आणि तो त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असतो, चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो. खरं तर यशलाही या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो आणि यश त्यांच्याकडे पाहू लागतो. त्याचबरोबर इकडे संजना आणि इकडे अनिरुद्धला अरुंधतीची आत्ता जी वाहवा चाललेली आहे ती अजिबात आवडत नसती आणि त्यांचं असं म्हणणं असतं की अरुंधती तुला आता गप्प करणार आहे. म्हणजे काय तर अरुंधतीला तो म्हणतो की तुझं गाणं, ज्या गाण्याच्या जीवावर तू इतका माज दाखवत आहेस ना, तो तुझा माज मी उतरवणार आहे, असं बोललंच जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीला अनिरुद्ध तिला दम देत असतो. तेव्हा तो म्हणतो की बघ, इथून पुढे तुझी अशी वाट लावणार आहे ना, तुला कळणार पण नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अनघा आता चहा घेऊन आलेली असते. अरुंधतीला अनिरुद्धने सांगितलेलं असतं की तुझा जो आवाज आहे तो बंद करणार आहे. जे गाणं गाण्यासाठी तू सज्ज होत असती ना, तर ते गाणंच मी तुझ्या आयुष्यातून कायमचं घालवणार आहे. पण अरुंधतीनेही तेवढ्याच ठामपणे सांगितलेलं असतं की माझं गाणं कुणीच बंद करू शकत नाही, कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं गाणं हे माझ्याबरोबरच राहणार आहे. तर इकडे अनघा चहा घेऊन आलेली असते. चुकून तिने आप्पांच्या चहामध्ये साखर टाकलेली असते. तेव्हा आप्पा म्हणतात की बरं झालं, कधी कधी गोड चहा चालतो. अनघाचं मात्र लक्षच नसतं. कांचन म्हणते अगं अनघा काय झालं, ते काय म्हणतात ऐकलं नाहीस का? अनघा म्हणू लागते की हो आजी बोला. हां आप्पा, मी दुसरा चहा करून आणू का? आप्पा म्हणतात की असू दे आणि मग ती तशीच निघून जाते. कांचन म्हणू लागते काय झालंय? तेव्हा अरुंधती सांगत असते की अहो आई, त्यांनी दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे ना, त्या निर्णयामुळे अनघा खूप टेन्शनमध्ये आहे, कारण आरोहीकडे जानकीला दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कांचन आणि आप्पा या दोघांनाही धक्का बसलेला आहे आणि ते दोघंही आता बोलायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन आणि आप्पांना हे कळलेलं आहे. इकडे अनिरुद्ध खूप चवताळलेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता मी शांत राहणार नाही आणि काहीही झालं तरीही मला आता शांत राहायचंच नाही, कारण आत्ता जे काही घडत आहे ना त्याच्यामुळं या अरुंधतीचा माज जरा वाढतच चाललेला आहे. अरुंधतीचा माज उतरवण्यासाठी हे सगळं मला करावं लागणार आहे आणि संजना त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, असं अनिरुद्ध तिला सांगत असतो. त्याचबरोबर तो म्हणत असतो की
मी जे काही करत आहे त्यामध्ये तू मला मदत करायची आहे. संजना म्हणते की हो अरुंधती, उद्या लास्ट रिहर्सल आहे आणि या रिहर्सलमध्ये आपण तिचा आवाज घालवायचा आहे असं अनिरुद्धने ठरवलेलं आहे. आणि अनिरुद्धने आता तिचा आवाज घालवण्यासाठी इकडे संजनाला काम सांगितलेलं आहे. तर अरुंधतीने दूध गरम केलेलं असतं. अरुंधती म्हणते की मी हे दूध आधी अनघाला नेऊन देते, कारण अनघाची परिस्थिती काही ठीक नसते. मग अरुंधती ही अनघाकडे येते. अनघाकडे गेलेली असते. स्वतःसाठी ही दूध तिने गरम करून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर संजना मात्र तिथे येते आणि अरुंधतीने जो स्वतःसाठी दुधाचा ग्लास ठेवलेला आहे त्या ग्लासामध्ये तिथे पावडर मिक्स करू लागते आणि म्हणते की आता उद्या कशी गाणार आहेस ना, तेच मी पाहते असं तिने बोलत असते. आणि तेवढ्यात अरुंधती येते तेव्हा संजना मात्र तिथे लपून बसते. अरुंधतीने तो ग्लास हातामध्ये घेतलेला असतो आणि तिला शंका येते. तेवढ्यातच हॉलमधून कसला तरी आवाज येतो आणि अरुंधती विचार करू लागते. म्हणजे अरुंधतीच्याही लक्षात आलेलं आहे की नक्कीच काहीतरी विचित्र असं घडू शकतं. आणि म्हणूनच तर आता हे सगळं करण्यासाठी इथे सज्ज झालेली आहे ती अरुंधती आहे. आणि अरुंधतीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आता माघार नाही. अनिरुद्धने आणि संजनाने कितीही डावपेच खेळले तरीही आता मी माघार घेणार नाही, हे सगळं तिने ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.